तर राजन साळवींनी आता पक्ष सोडलाय. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळपुटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा असा इशारा संजय राऊतांनी साळवींना दिलाय. तर रामदास कदम यांचा शत्रू कोण हे त्यांनी ठरवलं पाहिजे. ज्यांनी आयुष्यभर पदं दिली त्यांच्यावर वक्तव्य करणं नैतिकतेला धरून नाही असं संजय राऊत म्हणाले. मग आमचे राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असं म्हणतात ते, मग ते स्वतःला ते मताधिक्य का नाही मिळवू शकले? काय नाराजी होती मतदारसंघात? राजन साळवी हे पक्षाचे जुने आमचे कार्यकर्ते, आमदार, उपनेते. पक्षाने त्यांना सगळी महत्वाची पदं दिली, सर्व काही दिलं. पण सत्ता जाताच तुम्हाला या वकाळ्याच्या फुटतात विषाच्या सगळ्यांना. सत्ता असली तर कोणी पळून नसते गेले, निवडणूक हारून सुद्धा राहिले असते. तर आमच्याकडे सत्ता असती तर. आज दुर्दैवानं सत्ता नाही आणि तुम्ही उंदरासारखे पळून जाताय. महाराष्ट्राची जनता, मराठी जनता हा पळपुटेपणा तुमचा विसरणार नाही, लक्षात घ्या. त्यांचा शत्रू कोण आहे हे त्यांनी ठरवायला पाहिजे. ज्या उद्धव ठाकरे यांनी किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आयुष्यभर सत्तेची पदं दिली, वैभव दिलं, सगळ्यांनाच आम्हाला, त्यांच्याविषयी अशा प्रकारची वक्तव्य करणं हे नैतिकतेला धरून नाही आणि माणुसकीला धरून नाही. आमदारक्या मंत्रिपदे मिळवलेली आहेत. विधानसभेत पराभूत झाल्यावर याच उद्धव साहेबांनी रामदास कदम यांना 2 वेळा विधान परिषदेवर पाठवलं होतं. ही कृतज्ञता जर माणसात नसेल, राजकारणात नसेल, तर माणुसकी शून्य आहे.